बाप्पा अहो ह्या लोकांनी तुमची वाट पाहिली नाही आणि उरकून घेतला बघा कार्यक्रम. त्या पंचाला चांगला धडा शिकवितो का नाही बघ. पर ह्यो बाळू थांबला आहे बघा तुमच्यासाठी. आज पतूर माझं समद डाव उलट पडलं. पर आता तुला सीमेबाहेर धाडतो का नाही बघ. ह्या दसऱ्याला सांगतो तुझ्या सारख्याला सीमेच्या बाहेर ठेवतो. त्यासाठी मला सीमा ओलांडायला लागली तरी बी चालेल. बाळू समद्यांची लय आठवण येत होती बघ. म्या कसं आलो तुझ्याकडं न सांगता. तसं यायचं तू बी. तेवढं सोपं नाही र. ठाव हाय मला समज. बर चल बोलत न ग बसाय. हे घे तुझ्यासाठी सोनं आणलं आहे म्या. रग. सत्य हे घे सोनं. मामा आमासनी तुमच्या घरी यायचं हाय. मग चल की आता चला. आया ना ग म्हणते. का ग गंगू काय. अरे घरच्यासनी नाही आवडायचं. अरे त्यांचं बी काही चुकत नाही म्हणा. बाच असा वागला हाय त्याला आपण काय करायचं. तू नग काळजी करू. होईल भेट लवकरच. पण म्या घरला नसल. बाळू मामा कुठं जाणार आहे सा. कळलंच तुला. बरं बाळ्या मी जाते आता. उशीर झाला तर वरडताल घरचे. हा येते. हा चल सत्ते. पुढे पाऊल टाकशील तर चढून राख होईल तुझी. आणलं नवं सोनं लुटून. वय म्या बी आणलाय. बरं चला आधी देवा मोहरे ठेवा. वय वय. देवा घरातलं धन घरातच राहू दे आणि ते वाढत राहू दे. कुणामोर हात पसरून मागायची येळ येऊ देऊ नका देवा. तुझ्या आशीर्वादानं सोन्याला सोनं लागू दे. एवढं बोलतीस
तर ऐकतो का देव तुझं? वय वय ऐकतो, पण मला तर सोनं द्या की आधी. होय. हा. अरे अहो पाया पडू दे की. अरे, घरातलं सोनं गहाण टाकाय निघालो म्या. माझ्या नग तुझ्या देवाच्या पाया पड. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नाथा भाऊ गोदा ये ये. बरं झालं तुम्ही आलायसा. दसरा आहे म्हणून छान आलो बघा. अरे किती दिवसांनी आला घरी? हा? अरे काय सांगू तुला, पंतानं 1000 पंत्या मागितल्या आहेत. आता कशा करू मी त्या, आणि शेकड्यानं भांडी बी बनवायची आहेत. अहो गोदा हाय की सांगतीला, नका काळजी करू तुम्ही. हा नाथा भाऊ सोनं घे. हा हा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. सोनं घे. वय तू बी घे. पंच अक्का झाली तुमची पूजा पंच? झाली की रे तात्या, काय झालं? काय झालं म्हणजे? आज दसरा हाय. दसरा. तात्या आता हे तू आम्हाला नव्याने काय सांगतोस? नव्याने नाही सांगत, आज दसरा हाय म्हणून आलो म्या सोनं घ्याय. अय्यो तात्या, सोनं असंच मिळत नसतं रे. नमस्कार करावा लागतो त्यासाठी. अहो, करतो की. नमस्कार फुकाचा ना आशीर्वाद लाखाचा, असं कोणतरी म्हणलेलंच आहे. कर की रे नमस्कार. नमस्कार अं, अक्का. गुंडप्पासारखे. अय्यो तात्या, इकडे ये की रे जरा. असा मध्ये ये. मी तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं ते सांग आधी. तुमचं काम होय ते विसरलं नाही मी. तुम्हाला सांगितलं ना, आता काळजीच करू नका बघा. लांबपणे लावू नकोस रे त्या, जे आहे ते नीट सांग. अहो, माझ्या डोक्यात जाळं येऊन तयार आहे. अय्यो बघा तुम्ही, लवकरच तुम्हाला अशी बातमी देतो का तुम्ही मला हे सोनं नाही खरं सोनं द्याल. अय्यो, असं म्हणतोस? शब्बास शब्बास. हे घे. अक्का. देऊ का सोनं? पांडुरंग हरी पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. दसरा आहे म्हणून लोकांच्या घरी येणं जाणं होतं या, नाहीतर आपलं घर आणि काम कोण कोणाकडे जातंय येतंय. नाथा भाऊ तुझं बी लयच हायपर. अरे घराच्या बाहेर पडत जा, 4 लोकांत मिसळत जा. मी आधी किती सांगत असते ह्यासनी, पर हे आणि ह्यांचा पांडुरंग दुसरं काही दिसतच नाही ह्यासनी. बायकोकडे तर लक्षच नसतंय ह्यांचं. बाळू अरे कुठे गेला होता? येतच होतो. बरं येतो आम्ही आता. वाईच थांबा, तुम्हाला बी सोनं द्यायचं आहे. आजचाच दिस हाय बघ. आज गप गुमान दिसतोय. आज काय केलं नाहीस ना व? ती सोया नाही घालवत म्या. रोज काहीतरी केलं पाहिजे. बरं समध्यासनी सोनं द्यायचं आहे. ठीक आहे, शहाणा हो, मोठा हो, आणि आई बाला त्रास देऊ नग. मोठा. अय तुला कधी बी सोनं कमी नाही पडायचं. अरे तू आहेस की सोन्यासारखा. अजून काय बी नग बघ मला. हे घे. मोठा हो बाबा. काल सिद्धनाथला गेल्यावर म्हातार बाबांनी काय सांगितलं होतं आठवलं ना? एक दिवस तुझं या बाळू आणि सुंदरा संघ भांडण होणार आहे. तेव्हा तंटा करू नका माझ्याशी. काय म्हणलं होतं म्हातार बाबा? का माझा बाळू संग तंटा होणार आहे? म्हणजे यो काहीतरी कर ना. अगं बया
मी आई विसरलेच होते. पांडुरंगारी पांडुरंगारी. नाता भाऊ, तुमच्या तोंडात पांडुरंगाचं नाव असतं या. हेच तुमच्यासाठी सोनं आहे. बाळूची आई गुणाचं आहे हो पोर. बरं चला येतो आम्ही. पांडुरंगारी. बाळू चल. आय, तुला एक सांगायचं आहे. काय रे? मला येशीवर गंगूचा आणि सत्यवा भेटल्या. कवा र? आम्ही येशीवर सोनं लुटाय गेलतो का नाही तवा. मग घरला का नाही आला त्या? ते मला ठाऊन आहे, पण मी त्यासनी सोनं दिलं. जाऊन आलो म्या. अहो बाई थांबा, दूध गरम केलेलं आहे ते घ्या न जा. उपाशी पोटी जाऊ नका. आलेच. भीमा, समधी गोंगडी एका फडक्यात बांधून ठेव, हा म्हणजे बाजाराला घेऊन जातो नंतर. चला. सुंदरा, चंदुलाल शेठजीकडे चाललो आहे. कशा पाई? तुला ठाव आहे ना व? मग कशाला विचारतीस? माझ्यासाठी चाललाय वय? बघितलं का कसं बोलतय तुझं पोरग? त्या लातन बसता बुक्की बसली असती ना, ते विचारायची हिंमत झाली नसती याची. तुला काय बोललंच पाहिजे होय? तुला ठाव नाही कशा पायी चाललाय ते. बाळू तू नग मधी पडू. हा. चल निघतो म्या. दसरा तर कालच झाला आणि आज सोनं द्या निघाला सवय. हवं काय करताय? आता बोललास ना, पातळून काढीन. बाळू तू जरा ग बस की. ते सौतासाठी करतात का? शेतीसाठीच करतात नव्हा. परत तू दिलेलं दागिनं परत नाही आलं तर? आता तू सांगणार का मला काय करायचं आणि काय नाही करायचं? हा? मी सांगतो, पीक पाणी येईल. तुम्ही आईचं सोनं घेऊन जाऊ नका. बाळू तू ग बस. लहान पोरांनी ह्या सामन्यामध्ये पडू नाही. आणि गेल्याला धन येईल परत. हे काम होऊ दे, मग बघ तुझं काय करतो म्या. लय दिस नाही राहायचा येऊ घरात. बघ तू. अगं तुम्ही बी काय लहान पोराच्या तोंडाला तोंड देताय सा? ह्यो आणि लहान येतो म्या. अय्यो, मला लई भ्या वाटायला लागले. त्या बाळ्याला बी गप बसवत नाही. तेच तर कळना झालंय. तो बाळू असा का करतो या? हा नाता भाऊ, कुठोळाला आहे काम? अरे बाळू, तू अन हिथं लय दिसाना आलाच गाड्या. काम तर काय चाललेलंच आहे. पाणी संपलेलं आहे आणि आड्यातलं पाणी बी कमी झालंय. मग गोदामाशी कुठं आहे? तेच ती पाणीच नाही गेली. मग असं म्हणा ना, पाणी नाही म्हणून काम सुरू नाही झालं. वैर बाबा, आणि दिवाळी बी आली आहे तोंडावर. असं सुरू राहिलं तर तुमचं काय काम होत नाही. अरे बाबा, असं काय बोलू नकस. दिस रात एक करून काम करावं लागतंय. लाख काम करशील पण पाणीच नसल तर काय करशील त्याला? आणि हांड्यानं किती पाणी आणणार आहे? मग आता मी तरी काय करू सांग? काय करू नका. असं काहीतरी झालं पाहिजे. काही तर मडक्यांची रास आणि पण त्यांचा ढीग होईल. काय बी बोलतो तू बाळू? असं कुठं होतंय वय? आणि असं झालं तर? अरे बाबा, त्याच्यासाठी दिस रात काम करावं लागतंय. आणि मी आज तुझं काम केलं तर? मी तुला काय देऊ बोल?
मला फक्त एक पाण्यानं भरलेलं मडकं दे. एवढंच ना? चल दिलं तुला पाण्यानं भरलेलं मडक. बघ नंतर नाही म्हणू नका. अरे त्यात काय एवढं, देतो की. चल दिलं तुला, घेऊन जा. मग झालं तर चल ये तुम्ही. बाळू काय बी बोलते आणि काय बी करते, काय बी कळना. आता भाऊ म्या तुम्हासनी म्हणलं होतं की म्या तुमचं काम करतो. मला पाण्यानं भरलेलं एक मडकं द्या, मग ते म्या घेतो. कोणी मारला रे दगड? कोण आहे ना तिथं? कोणी मडकं फोडलं रे माझं? बाळ्या, ए बाळ्या, बाळू, पळत यायला काय झालं? काय नाही बाळू, काय गोळ घेऊन आला नाहीस ना व? कुठे गेला होता? म्या इथंच होतो. तुझा बा तुला काय सांगून गेला हाय ध्यानात आहे ना व? हे काम होऊ दे, मग बघ तुझं काय करतो मी. बाळू खरं सांग, ह्या याला बाग बसायचं नाही. काय केलं असतील तर आधीच सांगून टाक. किती कानाशी किरकिर करतो या, जरा दम खाऊ दे. बाळू, सुंदरा, अगं ये सुंदरा, कुठं आहेस? अगं काय ग गोदे, अशी भिजून कुठनं आलीस? हे तुम्हाला नाही, तुझ्या लेकाला विचार. बाळ्या, आता तुझं काही खरं नाही बघ. का रे? आता का बसला आहेस? बोल की. बाळू, काय करावं रे तुझं आता? काय म्हणतीय गोदा? मी स्वतःहून काय बी केलं नाही. खोटं बोलू नकस बाळ्या. सुंदरा, मी पाणी आणाय तळ्यावर गेले होते. तिथनं परत येताना ह्यानं दगड मारून माझं मडकं फोडलं. आता तुला कळलं नव की अशी का भिजली आहे म्या? बाळू, हे का करतोयस आणि कशा बाई? मला हिला त्रास द्यायचा नव्हता. अगं खोटं बोलतो हाय हो. सांगत होतो ना म्या, नका खोड्या काढू म्हणून. आणि सुंदरा, मला तुझा बी लय राग आला हाय. अगं म्या काय केलं आता? का? त्या दिवशी मी तुला बोलले नव्हते का तुझा बाळू खोड्या काढतो हाय म्हणून? त्या दिवशी एवढ्या जोरात दगड लागला माझ्या पायाला, अगं तवाच 2 दणक दिला असतस तर आज असा वागला असता का ह्यो? ऐकलं नव? झालं तुझं समाधान? अरे कानी कपाळी वरडते तुझ्या, पण तुला पाहिजे तेच करतो आहेस तू. मी ही अशी भिजलेली गावातनं चालत आली. पारावरची समधी लोक बघून हसत होती माझ्याकडं. दिवाळीच्या पंत्या बनवायच्या आहेत, मडकी बनवायची आहेत. नवरा घरी वाट बघतो आहे माझी. आता काय सांगू मी त्याला? काय करू? तुझ्या घरला मडक्यान पंत्या नाहीत होय? बघितलं का? वर तोड करून बोलतो आहे. करून सवरून उलट बोलतेस तू तिला. हे बघ सुंदरा, त्या येळाला म्या काय ऐकायची नाही. बाळाला शिक्षा झालीच पाहिजे.